ताट घेऊन आल्यानंतर भगवंताला विनवणी करून त्या छोट्याशा नामदेवरायांनी भगवंताला जीव घातलेला आहे. बाबांना भगवंत जेवत नाही, भगवंत येत नाही असं तुम्हाला आम्हाला वाटतं, पण कोण कहते हैं भगवान आते नहीं, कोण कहते हैं भगवान खाते नहीं, नामदेव के जरा तरा तुम खिलाते नहीं. बाबांनो, देव येतो, देव जेवतोय, पण खरंच आपल्याला वाटतं का देव जेवतोय? आपले जे नैवेद्याचं ताट आहे, त्या ताटातली आपण जे नैवेद्यातली जी चपाती आहे, पोळी आहे, ती आपण या हातावर मावेल इतकी बी करत नाही, आणि आपल्या स्वतःसाठी आपण ताट भरून घेतोय. कारण आपल्याला माहित आहे आपण जेवतोय, आणि भगवंताला काहीतरी फक्त दाखवायचं, तो काही जेवत नाही असं तुम्हाला आम्हाला वाटतं. मग भगवंत जेवणार कसा? आणि तो जेवूच घालायचा असेल तर जितकं एखाद्या माणसाला आपल्याला स्वतःला लागतं तेवढं ताट त्या पुढे टेकवा, आणि खरोखर देवाला विनंती करा की भगवंत आता एक केलाय हे तू खा. अरे देव जरी वासाचा भुकेला आहे, पण तुम्हाला असं वाटलं पाहिजे भगवंत जेवतोय म्हणून, जेव घालायचा म्हणून. तो जर आपल्या मनातून आपण खरोखर त्याला वाढलेला आहे आणि आंतरिक मनाने देवाला जर हाक दिली तर देव तुमच्या आमच्याकडून सुद्धा जेवण्यासाठी येईल. पण बाबांनो, प्रत्येकाच्या मनामध्ये असं आहे की आपण हा नैवेद्य जो दाखवतोय ना, हा नैवेद्य आपल्याला नंतर खायचा आहे, भगवंत खातच नाही असं तुम्हाला आम्हाला वाटतं. पण ज्यांचा अभंग मी आज निवडलेला आहे त्या नामदेवरायांनी मात्र भगवंताला जेवूच घातलं होतं, आणि आज सुद्धा वारकऱ्याची तृप्ती त्या नामदेवरायाच्या अभंगाने होते आहे. नामदेवरायाचा गाथा, तुकोबारायाचा गाथा, माऊली ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी ही खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यासाठी अमृत आहे. ज्ञान अमृत पाजण्यासाठी त्यांनी या ठिकाणी तुमचं मला आम्हाला ज्ञानेश्वरी दिलेली आहे. ज्ञान अमृत पाजण्यासाठी ज्ञानेश्वरी दिली. त्या ज्ञानेश्वरीची एक जरी ओवीचा आपण अनुभव घेतला तरी आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. बाबांनो, अनेक कीर्तनकार, अनेक संत, त्यांनी तुम्हाला आम्हाला खूप साहित्य दिलेलं आहे. तुकोबारायाचा गाथा सुद्धा अनेक माथा सुधारवण्यासाठी या ठिकाणी पोषक आहे, परंतु त्या गाथ्यामध्ये तुम्ही आम्ही जातोय का, हा एक संशोधनाचा भाग आहे. मग खरोखर आपण गाथ्यामधला एक अभंग जरी घेतला, त्या अभंगाप्रमाणे जरी वागलो तर आपल्या तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाहीये. फक्त त्या मार्गाने तुम्हाला आम्हाला जावं. आपल्या भक्तिभावामध्ये आपण जर परिपूर्ण असलो, तुम्ही आम्ही सर्वांनी कोरोनाचा काळ पाहिलेला आहे. कोरोनाच्या काळामध्ये नवरदेव मोटरसायकलवर गेला आणि नवरीला घेऊन आला. वरमाय नव्हती, वराड नव्हतं, कोणीच नव्हतं, मामा पाठीमागे नव्हते, आजचीर नव्हता, काहीच नव्हतं. पण तरी सुद्धा 12 महिन्याच्या त्यांना लेकरबाळ झाले, संसार चालू आहे. अंत्यविधीला सुद्धा कोणी हजर नव्हतं, परस्पर अंत्यविधी झाला तरी सुद्धा तो कार्यक्रम झाला. त्यामुळे कीर्तनासाठी सुद्धा खूप काही अशी गर्दी पाहिजे किंवा असं काही नाही. हा भक्तिभावाचा विषय आहे. हा काय भक्तिभावाचा विषय आहे. यासाठी एक लक्षात ठेवा, आपल्याला असं समजायचं आहे जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. आपल्यासाठी पांडुरंग या ठिकाणी उभा आहे. या विनेकरी बाबामध्ये पांडुरंग आहे. हरिभक्तपरायण भरत महाराज मृदंग वाजवतात, त्यांच्या मृदंग त्यांच्या रूपामध्ये या ठिकाणी पांडुरंग बसलेला आहे. चोपदार बाबाच्या रूपामध्ये पांडुरंग उभा आहे. तुम्ही सगळ्या बसलेल्याच्यामध्ये पांडुरंग आहे, कारण तुम्ही श्रोतेजन जे आहे हे सर्व श्रोता वर्ग प्रत्यक्ष भगवंत स्वरूप आहात. त्यामुळे कीर्तन सोहळा आहे. कीर्तन सोहळ्यासाठी जास्त गर्दीची गरज नसते. इतर कार्यक्रमामध्ये तिकीट फाडलं जातं, त्यांना वसुली करायची असती. पण हे आपलं जे माध्यम आहे हे पुण्य कमवण्यासाठी आहे. त्यामुळे इथं गर्दीची गरज नाही. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे, आणि आपण अशा सज्जनाचं नाव घेतो आहे की ज्या सज्जनानं तुम्हाला आम्हाला संत कशाला म्हणतात, संताचं कार्य काय आहे ते उभे हयात दाखवलं,
नवे नवे या जगाच्या पाठीवर चिरंजीव म्हणून कोणाचं नाव घेतलं जातं तर बजरंगबली हनुमंताचं नाव घेतलं जातं. विठ्ठल बाबांना या जगाच्या पाठीवर श्रीमंती खूप आहे, राजे खूप झाले, परिस्थिती प्रत्येकाची वेलसटल आहे, सर्वांना सर्व काही आहे, पण जर सगळं असताना आपल्या पोटी जर संतती नसेल त्या संपत्तीला करायचं काय? संतती आपण कशासाठी करतोय? संतती एका साईडला आणि संपत्ती एका साईडला आहे. ज्याच्याकडे संतती खूप आहे त्यांना संपत्ती नाही, ज्यांच्याकडे संपत्ती खूप आहे त्यांना संतती नाही. काही काहीला संतती आहे पण ती ध्यानावर नाही. ही संतती काही कामाची आहे का? नाही. ज्यांची संतती खऱ्या अर्थानं सुख देणारी आहे त्या संततीमध्ये सुद्धा आनंद आहे. एका साईडला संपत्ती खूप आहे, हीच अवस्था राजा दशरथाची होती. संपत्ती खूप आहे, आज राजापासून त्यांच्याकडे राजे आहे, अयोध्या नगरी ताब्यामध्ये आहे, पण पोटाला मुलबाळ नव्हतं. म्हणून राजा दशरथ मनामध्ये खात होते की आपल्या चारी चौकडे राज्य आहे, अयोध्या पूर्ण ताब्यामध्ये आहे, पण माझ्या पोटी मुलबाळ नाहीये. त्यासाठी राजा दशरथाला झोप लागत नव्हती. का? तर संपत्ती इतकी आहे पण माझ्या पोटी संतती नाहीये, मग मी काय करावं म्हणजे मला संतती होईल. तसे तर दशरथ राजाला 700 बायका होत्या म्हणतात, पण आतोराईस 3, मानलेल्या 3. मग 3 बायका असताना एकही मुलबाळ नाही, हे आंतरिक मनामध्ये त्यांना ते बोचत होतं. त्यामुळं त्यांनी यज्ञ करण्याचं ठरवलं. विभांडक राजाकडे गेले, त्यांना सांगितलं, विभांडक नावाचे ऋषी मधले राजे होते. त्या विभांडक ऋषीने सांगितलं की तुम्हाला जर हा यज्ञ करायचा असेल, तुम्हाला पुत्र प्राप्ती करायची असेल, पुत्र भावा असा वाटत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? तर तुम्हाला पुत्र कामेष्ठी यज्ञ करावा लागेल. पुत्र कामेष्ठी यज्ञ म्हणजे काय? तर पुत्र प्राप्तीसाठी केले जाणारा यज्ञ. तो यज्ञ करण्याचा त्यांनी सल्ला दिला. आणि हा पुत्र कामेष्ठी यज्ञ पूर्ण करण्यासाठी तुम्हाला शृंग ऋषीकडे जावे लागेल आणि तो शृंग ऋषी तुमचा तो पुत्र कामेष्ठी यज्ञ पूर्ण करून घेईल. मग त्यानंतर त्यांनी सांगितलं, या पुत्र कामेष्ठी यज्ञासाठी तुम्हाला स्वापत्ती शिकार करावी लागेल, तुम्हाला एखादा प्राणी मारावा लागेल. या प्राण्याची शिकार करण्यासाठी राजा दशरथ स्वतःच्या पुत्र प्राप्तीसाठी, शपथ मारण्यासाठी, यज्ञ पूर्ण करण्यासाठी शिकारीला गेले. आणि शिकारीला गेल्यानंतर तो आई वडिलांची सेवा करणारा श्रावण बाळ होता की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे. बाबांनो, तुम्ही आम्ही पूर्ण आयुष्यभर फक्त आणि फक्त संसारामध्ये गुंतलेलो आहोत, परंतु खऱ्या अर्थानं जो हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय कीर्ती यात्रा जाया चुकू नको. पण केव्हा हातपाय चालतात तोपर्यंत, पण जेव्हा हातपाय चालत नाही, वयस्कर झालेला असतो, म्हातारपण आलेलं असतं, मग आपल्याला वाटतं आपण आयुष्यभर काहीच केलं नाही, आता आपण तीर्थयात्रा केली पाहिजे. हीच इच्छा श्रावण बाळाच्या आई वडिलांनी बोलून दाखवली. श्रावणा, आयुष्यभर खूप काही केलंय, आता दिसत नाहीये, पण आम्हाला यात्रा करावी वाटते. पण आज्ञाधारक मुलगा असल्यामुळं त्यावेळेस गाड्या घोड्याची सुविधा नव्हती. मग जायचं कसं, यात्रा करायची कशी? तर त्यांनी कावड तयार केली. त्या कावडीमध्ये आई बसवली, वडील बसवले आणि यात्रेला सुरुवात केली. आणि यात्रा करत असताना ज्या ठिकाणी थांबले, अंध आई वडील, म्हातारी आई वडील, त्यांना तहान लागली आणि सांगितलं, बाळा श्रावण, आम्हाला तहान लागली आहे. आता त्यांना दिसत नसल्यामुळे रात्रीचे 12 वाजले का 1 वाजले काही समजत नव्हतं. आई वडिलांची तहान लागलेली आहे. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, मी आणतो, कुठेतरी पाण्याचा शोध घेतो. आणि त्यांनी ते त्यांच्या सोबत असलेलं कमंडलू सारखं जे पात्र होतं, हे पात्र घेतलं. आई वडिलांना सांगितलं, मी ताबडतोब जातो आणि पाणी घेऊन येतो. रात्रीचे 12 वाजलेले आहे. दशरथ राजा त्या ठिकाणी शिकारीला गेलेला आहे. एका झाडाच्या आडवर बसलेले आहे.
त्यांना वाटलं एखादा प्राणी पाणी पिण्यासाठी येईल, आपण त्याची शिकार करू. आणि त्या ठिकाणी श्रावण बाळ आई वडिलांना पाणी आणण्यासाठी गेला आणि ज्या वेळेस घडाघडा घडाघडा असा आवाज आला, त्यावेळेस दशरथ राजाने बाण सोडला आणि तो बाण राजा दशरथातला सोडलेला बाण श्रावण बाळाच्या श्रावण बाळाचा काळ त्या ठिकाणी धावून आला आणि श्रावण बाळ जमिनीवर कोसळला. जमिनीवर कोसळल्यानंतर एका माणसाचा आवाज आलेला आहे आणि दशरथ राजाच्या अंतःकरणाला एकदम चटका लागला की मी माझ्या पुत्र कामेष्टी यज्ञासाठी स्वतःच्या पुत्र प्राप्तीसाठी कोणाचं तरी मूल मारलेलं आहे, माझ्याकडून कोणीतरी माणूस नावाचा प्राणी मारला गेलेला आहे. हे दशरथ राजाला कळलं. अंतःकरण खूप दुखावलं. दशरथ राजा जवळ आला. जवळ येऊन त्या ठिकाणी बसला. श्रावण बाळाचं शिर त्यांनी डोक्यावर घेतलं आणि विचारलं, अरे कोण आहेस तू? त्यांनी सांगितलं, माझं नाव श्रावण आहे. माझे आई वडील थोडं पलीकडे या ठिकाणी बसलेले आहेत. आम्ही यात्रा करतोय. माझ्या वडिलाला त्या ठिकाणी आईला तहान लागलेली आहे म्हणून पाणी नेण्यासाठी आलो होतो. आता मी जाणार आहे थोड्या टायमामध्ये. आता मला माझं मरण दिसतंय, पण तुम्ही कोण आहात? त्यांनी सांगितलं, मी दशरथ राजा आहे. त्यांनी सांगितलं, राजा मला मरण्याचं काही वाटत नाहीये, पण माझ्या आई वडिलांची यात्रा जी आहे ती यात्रेची इच्छा पूर्ण करा. माझ्या आई वडिलाला पाणी पाजा, पण माझ्या आई वडिलाला पाणी घेऊन जात असताना अगोदर बोलू नका. तुम्ही जर बोलले नाही तर माझे आई वडील कदाचित पाणी पिऊ शकतात, पण तुम्ही जर बोलले आणि हकीकत जर सांगितली तर माझे आई वडील पाणी पाणी करून जीव सोडून देतील, पण पाणी पिणार नाही. त्यावेळेस त्या आई वडिलांनी टाहो फोडल्यानंतर तुम्हाला बोलावं लागेल, परंतु जमलंच तर पहा बिना बोलण्याचं पाणी घेतात का, असं म्हणून त्या दशरथ राजाच्या मांडीवर श्रावण बाळाने प्राण सोडला. दशरथ राजाचं अंतःकरण गहिवरलं. खूप त्यांना दुःख वाटलं. तो राजा अंतःकरण खूप मोठं होतं, परंतु अनावधानाने त्यांच्याकडून झालेली चूक आहे. परंतु दशरथ राजाच्या सुद्धा डोळ्याला पाणी आलं. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. स्वतःच्या पुत्र प्राप्तीसाठी मी इतका धडपड करतो आहे, दुसऱ्याचा पुत्र माझ्या हातून जातो आहे, हे दुःख त्याच्या मनाला झालं. त्यामध्ये कमळते पाणी घेतलं, आई वडिलापर्यंत गेला. आई वडिलापर्यंत गेल्यानंतर आई वडील म्हणे, श्रावण तू बोलत का नाहीये? तू नसता इशारा करतो पाणी पिण्यासाठी, तुला राग आलाय का? तुला आम्ही रात्री पाठवलं, काही त्रास झालेला आहे का? श्रावण बाळांनी बोललं का?
तो श्रावणबाळ राहिलाच नाही तर बोलणार कसा? आई वडील म्हातारे, वडील म्हणतात श्रावणा काही चुकलं काय आमचं, तुला काही त्रास झाला का? बराच वेळ बोलत नाहीये दशरथ राजा, परंतु त्यांनी सांगितलं श्रावणा तू जर आता आम्हाला बोलणार नाहीये तर आम्ही पाणी पिणार नाहीये. तू बोल, तुला राग आलाय का बाळा? जाऊ दे, यात्रा बंद कर, आपण परत जाऊ. आणि काही यात्रा करायची नाही श्रावणा. दशरथ राजाच्या सुद्धा डोळ्याला घळाघळा पाणी आलं. दशरथ राजांनी सांगितलं की मी राजा दशरथ, बाबा तुम्ही पाणी प्या, मी तुम्हाला हकीकत सांगतोय. त्यांनी सांगितलं काय झालं श्रावणला, काय झालं? मग यांनी सांगितलं बा मी त्या ठिकाणी शिकार करत होतो, मला कोणीतरी जंगली प्राणी आल्याचं भासला आणि माझ्या हातून तुमचा श्रावण मारला गेला. असं म्हणल्याबरोबर श्रावणाच्या आई वडिलांनी अंबारडा फोडला. श्रावणा आम्हाला काय ताण लागावी, तू आमच्यासाठी काय जावं? त्यावेळेस एका आई वडिलांसाठी प्राण सोडणारा मुलगा आजच्या काळामध्ये आई वडिलांच्या अंगावर धावून जाणारा मुलगा आज श्रावण कुठे दिसतो का? आज श्रावण बाळ योजना चालू झालेली आहे. वृद्धाश्रमामध्ये आई वडील जात आहे. त्या श्रावणाच्या नावावर सरकारने योजना चालू केली, पण आपले आजचे श्रावण त्या आई वडिलांकडे पाहण्यासाठी तयार नाही. आई वडील लढतायत, हंबरडा फोडतायत, पाण्याचा घोट घेत नाहीये. राजा दशरथा तो आमचा पोटचा घोडा या ठिकाणी मारलेला आहे. जसा तू आम्ही आज रोजी पुत्र शोकाने आमचा प्राण सोडतो आहे, तुला सुद्धा मुलं होतील, एक नाही 4 होतील, पण तू सुद्धा पुत्र शोकाने मरशील, हा आमचा तुला शाप आहे. असं म्हणल्यानंतर दशरथ राजाला एका बाजूला खूप मोठं दुःख झालं, पण दुसऱ्या बाजूला त्याला त्या दुःखामध्ये आनंद सुद्धा सापडला. मुलबाळ पोटी नाहीये, या आई वडिलांनी शाप दिलेला आहे, पण पुत्र शोकाने मरशील हा शाप दिलेला आहे, म्हणजे मला सुद्धा पुत्र होणार. म्हणजे दुःखामध्ये सुद्धा आनंद झालेला आहे. एका साईडला दुःख भयंकर आहे, दुसऱ्या साईडला पुत्र होण्याचा आनंद सुद्धा आहे. अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी शोकमग्न अवस्थेमध्ये त्यांनी दशरथ राजांनी त्या श्रावण बाळ त्याच्या आई वडिलांचे त्या ठिकाणी अंतविधी पार पडला. भगवंताला म्हणलं देवा माझ्याकडून खूप चूक झालेली आहे. अत्यंत शोक त्या ठिकाणी दशरथ राजांनी सुद्धा व्यक्त केला आणि पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याची तयारी चालू केली. पुत्र कामेष्टी यज्ञामध्ये सर्वांना ऋषी मुनींना बोलवलं, साधू संतांना बोलवलं. पुत्र कामेष्टी यज्ञ चालू झालेला आहे. चालू झालेल्या पुत्र कामेष्टी यज्ञामध्ये अत्यंत आपल्या चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ब्राह्मण वृंद असतील, साधू संत असतील, ऋषी मुनींना बोलवलं आणि पुत्र कामेष्टी यज्ञ चालू असताना अग्निदेवता प्रसन्न झाली आणि त्या अग्निदेवता प्रसन्न झाल्यानंतर त्या यज्ञामधून एक पिंड बाहेर आला. पिंड बाहेर आल्यानंतर अग्निदेवतेनं सांगितलं या पिंडाचे 3 भाग करायचे. 3 भाग करून तुझ्या 3 राण्यांना सारखे खाण्यासाठी दे. हे जर तू तुझ्या राण्यांना खाण्यासाठी दिले तर पुत्र प्राप्ती होईल, असं म्हणून तो पिंड दशरथाच्या हातामध्ये दिला आणि अग्निदेवता त्या ठिकाणी गुप्त झाली आणि दशरथ राजांनी त्या पिंडाचे 3 भाग केले आणि तो 3 भाग करत असताना कौशल्या, सुमित्रा यांना ते हातामध्ये टेकवले आणि सर्वात शेवटी 3रा जो भाग आहे हा कैकेयीच्या हातामध्ये टेकवला. कैकेयीच्या हातामध्ये टेकवत असताना पहिला नंबर सुमित्रा कौशल्याचा होता, त्यांना दिला आणि कैकेयीला वाटलं मी तर त्यांची लाडकी आहे, मी इतकी लाडकी असताना मला सर्वात शेवट का, असं म्हणल्यामुळे कैकेयीला राग आला. कैकेयीनं तो पिंड लवकर घेतला नाही आणि तो हातात असलेला पिंड जो आहे तो त्या ठिकाणी वायुदेवतेच्या माध्यमातून घारीनं झडपला आणि तो झडपलेला पिंड जो आहे तो एक खाली 2च पिंड उरले आणि तो झडपलेला पिंड घेऊन त्या ठिकाणी घार अंजनीच्या त्या ठिकाणी तप चालू होतं. महादेवाकडे त्यांनी जी तपश्चर्या केली होती की माझ्या पोटी असा पुत्र जन्माला आण की जगामध्ये त्या पुत्राचं नाव निघावं, ही शंकराला मागणी केली होती आणि शंकरांनी त्या तपासाठी जो पिंड आहे तो पिंड घारीच्या माध्यमातून अंजनी ज्या पर्वतावर त्या
अंजनी आई तर त्या ठिकाणी तप चालू होतं, तिथपर्यंत पोहोचला. ती घार आकाशामध्ये उडत असताना त्या ठिकाणी वायुदेवतेने झडप मारली आणि तो जो पिंड आहे तो अंजनी मातेच्या हातामध्ये पडला आणि तो अंजनीने सेवन केला अभंगाचं पहिल्याच्या. पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने तो जो पिंड आहे तो पिंड मात्र अंजनीचा तप चालू होत आणि ते तप असं होतं की अंजनीनं भगवान शंकराकडे तप केलं आणि भगवान शंकराचे एक नंबरचे भक्त कोण असेल तर तुम्ही आम्ही ज्या रावणाचं धन करतो आणि रावणाला वाईट म्हणतो, वाईट आपण म्हणतोय, तो रावण भगवान शंकराचा एक नंबरचा भक्त होता. त्या रावणाच्या भक्तीला पाहून, रावणाच्या पूजे अर्चेला पाहून भगवान शंकर सुद्धा त्या ठिकाणी रावणाला प्रसन्न झाले होते. त्या भगवान शंकराच्या प्रसन्नतेमुळे त्या राजाचं, रावणाचं राज्य त्या ठिकाणी लंका सुद्धा सोन्याची होती. सगळं काही आलवेल होतं त्यांच्याकडं. परंतु ज्यावेळेस श्रीमंती येते, ज्यावेळेस माणसाकडे ताकद निर्माण होती, त्यावेळेस तो सुद्धा लोकांवर अन्याय चालू करतो. त्याच पद्धतीने त्या रावणाचं जे राज्य होतं त्या राज्यामध्ये जनतेवर अन्याय होऊ लागला, लोकांवर अन्याय होऊ लागला, साधू संतांवर अन्याय होऊ लागला. तो प्रत्येक ठिकाणी अन्याय करू लागला. तो अन्याय सुद्धा भगवान शंकराला सहन झाला नाही. त्यामुळे भगवान शंकर स्वतः त्याचे गुरु असताना आणि त्यांचाच भक्त त्यांना मारायचा आहे, पण स्वतः शंकर या स्वतःच्या अवतारामध्ये रावणाला मारू शकत नव्हते. म्हणून शंकरांनी 11वा अवतार म्हणून रुद्र अवतार जो आहे, हा अवतार भगवान शंकराचा अवतार, हाच अवतार रुद्र अवतार म्हणून अंजनीच्या पोटी आलेला आहे. Yeah.
तपासाठी महारुद्र त्यांच्या पोटी आले आणि तोच आजचा दिवस जो आहे तो हनुमान बजरंग बलीचा जन्माचा दिवस चैत्र पौर्णिमा अभंगाचं तिसरं दिनांक चैत्र शुद्ध पौर्णिमेशी चैत्र शुद्ध पौर्णिमेशी चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समया सूर्योदय अंजनीच्या तपासाठी सूर्योदय समायासी चैत्र शुद्ध पौर्णिमेसी या चैत्र शुद्ध पौर्णिमेला बजरंगबली हनुमंताचा जन्म झाला आणि तोच आपण आज हनुमान जन्मोत्सव साजरा करतोय. त्या अगोदर रामनवमी झाली. तो रामनवमीचा रामाचा जन्म सुद्धा ह्याच पिंडामधून झालेला आहे आणि त्याच पिंडातला हा एक पिंड म्हणून प्रभू रामचंद्राचे जे भक्त आहे हनुमानजी, त्या भक्तांनी पूर्ण उभ्या हयातमध्ये नवे नवे या जगाच्या पाठीवर चिरंजीव होण्याचा मान ज्या बजरंग बलीला मिळाला, त्या बजरंग बलीचा सुद्धा आज रोजी जन्म झाला आणि तुम्ही आम्ही हा जन्मोत्सव म्हणून या ठिकाणी साजरा करत आहे. या जन्मोत्सवाचा खऱ्या अर्थानं आज जे त्रिदिनीय कीर्तन महोत्सव आहे, या कीर्तन महोत्सव हा नारी शक्तीचा महोत्सव आहे. हा रेणुका देवी संस्थान, बचानंद स्वामी संस्थान चिखली यांच्या वतीने सुरू असलेला हा भव्य दिव्य उपक्रम. बाबांनो, आपल्याला रामनवमी पासून हनुमान जयंतीपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे उपक्रम चालू असतात आणि हा जन्मोत्सव साजरा करत असताना एक आनंदाची गोष्ट आहे. बाबा, तुम्हाला आम्हाला तर या महोत्सवासाठी यात्रेसाठी यावं असं वाटलंच, पण निसर्गाला सुद्धा यावं असं वाटलं. त्यालाही वाटलं आपली काय कमतरता आहे, चला आपण सुद्धा. पण या जगाच्या पाठीवर तुम्ही आम्ही जे करू शकत नाही ते भगवंताच्या मनामधली जी मर्जी असते, मी बोलवी त्या वेद बोले, मी चालवी त्या सूर्य आले. या झाडाचं पान सुद्धा त्याच्या मर्जीशिवाय हलत नाही, करता धरता तोच आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त आपल्या हातामध्ये एवढंच आहे, आपण फक्त भजन आणि पूजन करू शकतो. भजनाच्या व्यतिरिक्त तुमच्या हातामध्ये काही नाही. कारण कामामध्ये काम, म्हणा राम राम. कारण त्या देवाचं नाव घेतलं, भजन पूजन केलं तरच आपल्याला ह्या मृत्यू लोकांमध्ये पुण्य प्राप्त करण्याचं ते सर्वात मोठं चांगलं साधन आहे. त्यामुळे एकदा सर्वांनी भजन करावं. कुमार
बाबांनो, हा जो हनुमानजीचा जन्म आहे त्या अभंगामध्ये नामदेवरायांनी शेवटच्या चरणामध्ये सांगितलेलं आहे की मी स्वतः प्रत्यक्ष मी सुद्धा त्यांचा जन्म झाल्यानंतर मला वंदन करण्याचा त्या ठिकाणी प्रत्यक्ष माझ्या नशिबामध्ये होतं आणि मी सुद्धा वंदन केलं. तर खऱ्या अर्थानं नामदेवराय त्यावेळेस होते का? तर नामदेवराव होते, कारण नामदेवराय त्यावेळेस आगंद या वानराच्या रूपामध्ये त्यावेळेस त्या काळामध्ये नामदेवराय होते. म्हणून त्यांनी त्या अभंगामध्ये चौथ्या चरणामध्ये त्यांनी हनुमंतरायाला वंदन केलं. महारुद्र प्रगटला महारुद्र प्रगटला महारुद्र प्रगटला महारुद्र प्रगटला महारुद्र प्रगटला महारुद्र प्रगटला मालकौश रागातून भैरवीत कसं जायचं
महारुद्राले कोटी हा माग पाऊस आणि आता भैरवी महारुद्र आले कोटी जय हो हे आले कोटी रुद्र आले कोटी महारुद्र आले कोटी महारुद्र आले कोटी अंजनीच्या तपासाने अंजनीच्या तपासाने अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये नामदेवराय म्हणतात मी सुद्धा त्यांना वंदन करण्याचं माझं नशीब त्यावेळेस होतं मी त्यावेळेस सुद्धा होतो म्हणजे नामदेवराय सुद्धा अवतारातलं जे त्यांचं कार्य आहे ते त्या अवतारातलं सुद्धा त्यांनी ह्या अवतारामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आणि हनुमानजीचा सुद्धा शंकराचा 11वा जो रुद्र अवतार आहे तो या ठिकाणी आपल्या अभंगामध्ये विशेष झालेला आहे आणि बाबांना भगवंत जो आहे देव जो आहे हाच आपला आहे त्याच्या व्यतिरिक्त बाकी कोणीच आपलं नाही त्यामुळं तुम्हाला जे वाटतं आहे ना ही सगळी माया आहे ही माया तुम्ही बाजूला सारा आणि फक्त देव आपला करा कारण देवाच्या व्यतिरिक्त कोणीच आपलं नाही वा आपलं कोणीच नाहीये भगवंतच आपला आहे त्यामुळे एकदा भरत महाराजांच्या आवाजामध्ये नाही रे नाही कुणाचे कोणी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही रे नाही कुणाचे कोणी हे तुम्ही जर आतापर्यंत ऐकलं असेल की याचा मूळ जो आहे हे आमचे हरिभक्त परायण भरत महाराज आहे यांचा तो आवाज पूर्ण सर्वांच्या किंवा त्या भजनाला तो आवाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवण्याचं काम केलेलं आहे ते आमचे गायन सम्राट विदर्भाचं भूषण आहे वारकरी संप्रदायाचं ते आदरणीय भरत महाराज या आपल्याला खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम खूप कमी दिवसामध्ये आयोजित केला त्या कार्यक्रमासाठी या त्रिदिनीय महोत्सवासाठी मृदंग केसरी भरत महाराज आपल्याला मिळाले त्याचबरोबर आपले स्वरमूर्ती दिगंबर महाराज असावे यांच्याकडे व्यासपीठाचं नेतृत्व आहे देवी महात्म्य सुद्धा त्यांनी या ठिकाणी उत्कृष्ट आपल्या मुखारविंदामधून श्रोत्यासाठी दिलेलं आहे गायनाची साथ या ठिकाणी अनिरुद्ध महाराज सनत यांनी चांगली दिलेली आहे चोपदार बाबा आमचे बद्रीनाथ महाराज आणि ज्यांच्या माध्यमातून माझा सुद्धा आवाज पूर्ण महाराष्ट्रावर जाणार आहे ते जनार्दन धोंडगेजी संत मुक्ताबाई युट्यूब चॅनल हे चॅनल सर्वांना पोहोचवण्याचं काम करत आहे बाबांनो आजच्या काळामध्ये प्रत्येक गोष्ट ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचते आहे सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग झालेला आहे आणि तुम्हाला आम्हाला आपण या ठिकाणी जे काय करतो आहे ते प्रत्येक जगाच्या कानाकोपऱ्यात जाण्याचं काम जे आहे त्या विज्ञान युगामध्ये या चॅनलच्या माध्यमातून जात आहे भगवंताचा गुणगान करत असताना अनेक कीर्तनकाराचे नाव कीर्तनकाराचा आवाज हा प्रत्येकापर्यंत प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम जुन्या काळामध्ये तुकोबा ज्ञानोबा चोखोबा निळोबा यांनी जे आपल्या साहित्यामधून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलं होतं तुकोबाचा गाथा तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवला होता ज्ञानेश्वरी पोहोचवली होती ही लिखाणाच्या माध्यमातून पोहोचवली होती
परंतु आजच्या काळामध्ये युट्यूबच्या माध्यमातून हे सर्व पोहोचत आहे. त्यामुळे शेवट आपल्याला भरत महाराजांना ऐकायचं आहे. नाही रे नाही कुणाची कोणी. वाह! नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे सगळे सोयी रे मेल्या मागे मेल्या मागे सर्व राहिले हे हो किती धागे दोरे हरी भजनाची तरीच जन्मा येऊन करा सार्थक मानव कोणी सार्थक
विसार आणि भरत महाराज आणि सौन आमच्या आम्हाला संत मुक्ताई युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आज हनुमान जयंतीच्या शुभ पर्वावर ज्यांच्या कीर्तनाची सेवा या ठिकाणी होत आहे ते माझे परमस्नेह आदरणीय आपल्या परिसरातच नव्हे तर महाराष्ट्राचं वैभव हरिभक्तपरायण आमचे राजेंद्रजी महाराज तळेकर यांच्या कीर्तनामध्ये हा योगायोग त्यांनी घडवून आणला. हा जो अभंग आहे गेल्या 15 वर्षाच्या अगोदर युट्यूबला माझं नाव टाका हरिभक्तपरायण भारत महाराज बोरकर. तेव्हा काय मोबाईल नव्हता, त्यावेळेस ऑडिओ क्लिप आहे. त्या ऑडिओ क्लिपचा आवाज तुम्हाला युट्यूब चॅनल मध्ये ऐकायला मिळेल. माझा त्याच्यावर फोटो नाही, काय नाही, फक्त पांडुरंगाचा फोटो आहे. आणि मी माझा परिचय आतापर्यंत मोठे पण कधीच सांगितलं नाही. परंतु आता हे सर्व महाराज मंडळी, माझ्या माता भगिनी, सर्व माझ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि हा कार्यक्रम संत मुक्ताई युट्यूब चॅनलला आमचे जनार्दन महाराज भोंगडे यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला ऐकायला मिळत आहे. धन्यवाद त्यांना पण. म्हणून या कीर्तनामध्ये महाराजांनी सांगितलं, या अभंगामध्ये सर्व काही तुम्हाला भेटेल, परंतु हा नरदेह परत परत मिळत नाही. म्हणून याच जन्मात आल्यानंतर आपल्याला काहीही होता येते. काय व्हायचं आणि काय नाही व्हायचं हा त्याचा प्रश्न आहे. म्हणून करायचं असेल तर चांगलं करा, वाईट करून काही फायदा नाही. करणे ते हेची करा, नरका घोरा जात का जाता, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. एका नाही कुणाचे कुणी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या महाराजांसाठी. कोण कुणाचे बहीण भाऊ, कोण कुणाचे सगळे सोयरे. मग आपलं कोण आहे तर फक्त परमेश्वर आपला आहे बाबांनो. आणि त्या परमेश्वराचं प्रगाटीकरण आज झालेलं आहे. पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनी त्या तपासाठी महारुद्र आले पोटी. ज्ञानेश्वर
अंडघालीने झडपिला अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आणि कोटी अभंगावर या ठिकाणी हनुमान जन्मोत्सवाचा या कीर्तन सेवा पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाबांनो, त्या अभंगाचा मी बोलत असताना असाच भावार्थ असेल असा माझा काही दावा नाहीये, परंतु जे या अभंगामधून त्या कीर्तनामधून जे काय चांगलं असेल ते तुकोबा ज्ञानोबा चोखोबा नामदेवराय सकल संतांचा आशीर्वाद, आणि यामध्ये काही तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल किंवा माझ्या वाणीचा दोष समजून एखाद्या वेळेस माझ्याकडून काही चुकीचा शब्दही गेला असेल तो माझा मला इथं परत करा. आज या कीर्तन सेवेसाठी, ही कीर्तन सेवा सकाळची आहे, या सकाळच्या कीर्तन सेवेसाठी दत्तकृपा वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी 5 वाजता सकाळपासून उठलेले आहेत. मृदंगाचार्य गायनाचार्य सर्व एकावनी एक बळी आहे, आणि ज्यांच्या मुखारविंदामधून आपण देवी महात्म्य कथा ऐकत आहात ते सोरमूर्ती दिगंबर महाराज असावे. शक्यतो कथाकार जे असतात ते कीर्तनाला येत नाही, बसत नाही, परंतु आमचे कथाकार जे आहे सोरमूर्ती दिगंबर महाराज या ठिकाणी स्वतः गायनासाठी उभे आहे. ही एक वारकरी संप्रदायाचा खऱ्या अर्थानं रक्तामध्ये भिडलेला आहे, म्हणून ते या ठिकाणी उभे आहे. त्यांची कथा ठीक 2 वाजता आजही या ठिकाणी होणार आहे. कथेची आपण आज सांगता करणार आहोत, त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने कथेसाठी सुद्धा या. आणि संध्याकाळी 8 वाजता महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार की ज्यांच्या माध्यमातून आपण कीर्तन श्रवणाचा वेळोवेळी लाभ घेत असतो, त्यांचं नाव आपण ऐकलेलं आहे, परंतु प्रत्यक्ष दर्शनी आपल्याला लाभ झालेला नाही. त्या गानसम्राट हरिभक्तपरायण सोनालीताई फडके पुणे यांची या ठिकाणी कीर्तन सेवा, कीर्तन सौजन्य त्यांचं आजचं जे आहे ते स्वर्गीय रामदास विठोबा ढोले यांच्या स्मृतिप्रित्यार्थ संजयजी ढोले यांच्या माध्यमातून आहे. आणि दुसरे कीर्तन सौजन्य आदरणीय स्वर्गीय सुभाषाप्पा वैजनाथाप्पा बोंद्रे यांच्या स्मृतिप्रित्यार्थ आदरणीय सचिन भाऊ बोंद्रे यांच्या माध्यमातून आहे. तिसरे कीर्तनकार सौजन्य स्वर्गीय आनंदीबाई राधाकिशन व्यास यांच्या माध्यमातून आदरणीय व्यासजी भडे यांच्या माध्यमातून या कीर्तन सेवेचं सौजन्य संध्याकाळचं आहे. त्यामुळे सोनालीताई फडके यांच्या कीर्तन सेवेसाठी संध्याकाळी 8 वाजता आपण सर्वांनी या ठिकाणी यावं. तसेच दुपारा 2 वाजता देवी महात्म्य कथेसाठी सुद्धा जास्तीत जास्त संख्येने आपण यावं. सूचना केल्या त्याप्रमाणे आमच्या सूचनेला मान देऊन हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी उभा केला. आम्हाला वेळोवेळी साथ दिली. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य भरत बाबा बोरकर पेनबोरीकर यांनी सुद्धा आमच्या आवाजाला आवाज देऊन या ठिकाणी आले. 2-3 दिवस या ठिकाणी सेवा त्यांनी दिली. मृदंगाचार्य हरिभक्तपरायण मृदंग केसरी भरत महाराज यांनी सुद्धा चांगली सेवा या ठिकाणी दिली. आपल्या मृदंगाने चिखलीकर मंत्रमुग्ध झालेले आहेत. सर्व बालवारकरी हे घडवण्याचं काम भरत महाराज करतात. महाराष्ट्रातील एक ख्यातनाम वारकरी शिक्षण संस्था दत्तकृपा वारकरी शिक्षण संस्था ही या ठिकाणी आपलेही सुद्धा मुलं असे घडावे असं तुम्हाला वाटत असेल तर दत्तकृपा वारकरी शिक्षण संस्था ब्रह्मपुरी ओलांडा युवराश्रमच्या त्या उसीमध्ये मानव हितकारी संत शिवदास महाराज यांच्या आश्रमापासून हाकेच्या अंतरावर ही वारकरी शिक्षण संस्था आहे. जवळपास 100 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आमच्या जाधवताई आणि भरत महाराज एका तळाताच्या खोडाप्रमाणे या मुलाला सांभाळतात. परीक्षाचे दिवस जवळ आल्यामुळे या ठिकाणी 20-25 विद्यार्थी त्यांनी आणलेले आहेत. बाकी विद्यार्थी संस्थेमध्ये आहेत. त्यांची सेवा या ठिकाणी भरत महाराज देतात. हे विद्यार्थी घडवण्याचं काम करतात. त्यांचे मनापासून धन्यवाद. 3 दिवसापासून आमचे भाकरे काका विनेकरी बाबा उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी विष्णू सहस्त्रनामाचं नेतृत्व देशभक्तारी भक्तपरायण महंत
जगन्नाथ महाराज हे सुद्धा चोख पार पाडतात. त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि आपण सर्व मंडळी आजच्या कार्यक्रमासाठी आलात, सर्वांचे मनापासून धन्यवाद करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, महारुद्र हनुमान की जय, रेणुका माता की जय, पंढरी संत गजानन महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जिजा माता की जय, आदि शक्ति मुक्ताबाई की जय. बोलो रे भाई सब संत